च्या अगोदरची मॅच आपण पाहिली तर काय जबरदस्त माठ 1 चेंडू आणि 6 धावींची गरज असताना अक्कीच्या बॅटमधून षटकार आला होता. मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल हो हो फटका तिथे चांगला गॅप शॉट सिलेक्शन मुरबाड एक्सप्रेसच्या बॅटमधून पहिला बॉल वरती बॉल सीमा पार भगवाच्या शिकाचा ब्रँडेड चौकार 4. मध्ये आपण पाहू शकतो काय क्लासिकल शॉट ही खासियत आहे सागर कापडीची अर्थात मुरबाड एक्सप्रेसची. कुणालच्या विरोधामध्ये पहिला बॉल जर आपण विचार केला तर ऑप्स्टिक वरती होता. त्यानंतर फक्त दिशा दिली बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय सागर कापडीनं. हवेत बॉल परफेक्ट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. चार त्याच्यानंतर आलाय हा 6 म्हणजे एकूण संघाची टोटल डबल डिजिट मध्ये अंकित होईल. 10 ऑन द बोर्ड 10 धावा फलकावरती कलमखांडे टीमची. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना हो इथे बॅटची एज टर्मॅन रिझन क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर कापडी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घालतोय धुमाकूळ. पहिला बॉलवर थँक्यू डीजे थँक्यू. पहिला बॉलवरती चौकार त्यानंतर बिग हिट षटकार आला आणि त्यानंतर येणारा हा चौकार. एकूण संघाची टोटल झाली आहे 14 या आकड्यावरती. कुणालच्या विरोधामध्ये आक्रमण नक्कीच धाबा इथे बनवाव्या लागतील कारण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला देखील विशाल तुपे कुणाल राव अक्की टोले म्हणजे बॅटिंग लाईनअप देवगाव टायगर्सचा भरपूर चांगला भरपूर तगडा. त्यामुळे इथे धावा नक्की बनवाव्या लागतील. मुरबाड तालुक्यातील मानाची स्पर्धा अर्थात भगवा चषक दिवस क्रमांक 4. हो यावेळेस देखील थांबवलं थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल आलाय हा डॉट बॉल. बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर हा डॉट बॉल आपण पाहिलाय. 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिमेंट विकेट आहे यावेळेस विचार आपण केला तर ओहो यावेळेस सटीक यॉर्कर आहे. कम बॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना कुणालला पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. सटीक यॉर्करचा इथे केलाय मारा. गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र आता वापरलाय गोलंदाज कुणालनं. हो इथे बॅटची एज आणि तिथे डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये 14 झाल्यानंतर 3 चेंडू लगातार आले डॉट. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि संघाची टोटल फक्त आता 14 वरती आहे कारण शेवटचे 3 बॉल खूप महत्वाचे होते. येस डीजे कंटिन्यू. गोलंदाजी ट्रॅक वरती आदी टोळे अक्की टोळे यांचे छोटे बंधू आहेत सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. P2 हे षटक 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. स्ट्रायकर एंड वरती तयार गणेश कापडी. फुलटॉस हवेत बॉल आणि तिथे यष्टी रक्षकाने टिपलाय सुंदर झेल आणि संपला गणेशचा खेळ. नाराज आहे सागर कापडी. फुलटॉस बॉल वरती विकेट आली. थँक्यू थँक्यू. अरे बॅट्समन अरे भाई चल. गण्याचा काय खरा नाही मॅचच्या बाहेर निघले हो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल वरती आधी टोळेला मिळाली ही विकेट. महत्वाची विकेट आहे. चला बॅटर थोडस स्पीड अप करा. खूप सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार आधी टोळे. स्ट्रायकर एंड वरती चेतन. ओ यावेळेस देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वन ऑफ द सेफेस्ट हँड कुणाल राव. एकच आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 15 धावा फलकावरती. ओमसाई कलाम कांडे विपक्ष देवगाव टायगर्स दुसऱ्या फेरीतील. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसरी आहे का? ओके दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. सागर कापडीचं आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 16 ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आहेत. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषकाचा हा थरार दिवस क्रमांक 4 थरार रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. चेतन दहार यावेळेस देखील चांगला. ओहो पंच तुम्ही थोडस जपून राहा कारण आज MCAच्या टीम आहेत म्हणजे धुमाकूल होईल कारण पोरं नाही ऐकणार. हा संघाच्या टोटलचा विचार केला 17 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आधी टोळेची. पहिल्या बॉलवरती आली विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर आली परत सिंगल आणि लगातार 3 बॉलवरती 3 सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओहो यावेळेस देखील चांगला फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना एकच आली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघाच्या टोटलचा विचार केला तर धावफळकावरती 18 धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या बदलामध्ये एक विकेट जरूर आली आहे पण हे विसरून चालणार नाही की सागर कापडी नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आदिनाथ अर्थात आदी टोळे चांगली गोलंदाजी करतोय. व यावेळेस कोदून काढलाय लॉंग अप बाउंड्री लाईन क्लिअर करत. ओ हो 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 तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता इथे ओके पाहावं लागेल की चौकार आहे का ते चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच इट्स 4. 4 धावा आहेत. कदाचित बॉलला हात लागायच्या अगोदरच कणीसचा पाय बाउंड्री लाईनला लागली टच होता त्यामुळे हा चौकार दिला जाईल.
चेतनच्या बॅटमधून आलेला हा चौकार. एफर्ट्स भरपूर चांगले होते त्या ठिकाणी, पण मात्र 4 धाबा रोखू शकले नाही आहेत. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये झालाय कंप्लीट. आणि संघाच्या या 4 धाब्यांच्या मदतीनं संघाच्या टोटलचा विचार आपण केला तर त्या फलकावरती धावसंख्या 22 धावा, 22 ऑन द बोर्ड. ट्रॅक वरती देवगाव टायगर्सचा सांगे कोट्यातील तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना चला थोडस स्पीड अप करा देवगाव टायगर्स. विशाल तुपे सर, खूप उशीर आपण करताय. 22 धावा दाफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आधीच चांगले षटक राहिलं मैदानाच्या आतमध्ये, फक्त धावा आल्या तर विचार आपण केला तर 8. गोलंदाज यार प्रथमेश. हा बॉल हवेत. ओ हो तिथे कदाचित झेलसाठी ट्राय करायला हवं होतं. सागर कापडीची ही विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. सागर कापडीला जीवनदान म्हणजे कदाचित या मॅच मध्ये पराजयाचा सामना देखील तुम्हाला करावा लागू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने जर ट्राय केला असता तर थोडी विचार आपण केला तर थोडी कठीण झाली असती, पण कॅच नक्की झाली असती, हे तितकंच महत्वाचं. पण मॅच मध्ये इतक्या स्पीड मध्ये आपल्याला समजत नाही. कदाचित आपल्याला वाटतं कॅच ड्रॉप झाल्यानंतर जर चौकार गेला तर म्हणजे फ्रेशर मध्ये कळत असतो खेळाडू. गोलंदाज तयार प्रथमेश. तयार चेतन हवेत. बॉल विशाल तुपे आणि तिथे दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेसाठी निघाला चेतन. आणि बघता बघता साज बाज वरियताज 3 धावा झाल्यात कंप्लीट. आणि 3 धावेच्या मदतीनं संघाच्या टोटलचा विचार केला तर तब्बल 26 धावा दाफलकावरती. तर विचार आपण केला तर सागर कापडीच्या 3 बॉलमध्ये 14 धावा होता. त्यानंतर आता विचार केला तर 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात सागर कापडीच्या. कमबॅक करावं लागेल. सागर कापडीला स्लॉट मध्ये दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय सीमारेषेचा सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय टायमिंग आहे. बॅट स्विंग जर आपण पाहिलं सागर कापडीचा तर लाजवाब क्लासिकल प्लेअर आहे. थोडेसे शफल झाले आणि बॅट ना बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाच्या टोटलचा आपण जर विचार केला तर 32 धावा. हो यावेळेस यॉर्कर लेनचा बॉल होता, खोदून काढला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो 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 कनीकडनं घडली चुकी. 2 कंप्लीट. 2च, 2पेक्षा अधिक नाही.
फलकावरती स्टील 1 टू गो. चला बॉल दा मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः स्वयंसेवक देखील दमलेत. घ्या बॉलरला मॅनेजमेंट कमिटीकडनं कोणत्याही क्षणाला जर बॉल गेला तर नवीन बॉल दिला जाईल. मग तो शेवटचा एक बॉल जरी राहिला असेल तरी नवीनच बॉल दिला जाईल. हे तितकाच महत्वाचा. सुनील सर चॉईस बॉल आहे का सेकंड बॉलला? नाही. जो मॅनेजमेंट कमिटी देईल तोच स्वीकारावा लागेल. संघाच्या टोटलचा विचार केला 40. प्रथमेशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवला. 5 बॉलमध्ये 18 आल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो यावेळेस लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू झाला ट्रॅव्हल. दोन्ही हात येतील समांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपानं स्कोर कार्ड वरती धाव अजून एक ऍड केली जाईल. 41 धावा फलकावरती लागला गेलात. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा सध्याच्या घडीला. स्टील 1 टू गो. ओहो यावेळेस सागर कापडीची विकेट. या मॅचची गोल्डन विकेट आणि मुरबाड एक्सप्रेस सागर कापडीला पाठवला था डगआउटच्या रस्त्याकडे. पण मात्र विसरून चालणार नाही. 13 बॉल मध्ये 31 धावा. जबरदस्त बॅटिंग सागर कापडीची राहिली. आता सागर कापडी नंतर कोण येणार मैदानाच्या आतमध्ये? आला मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 33 दीपक मैदानाच्या आतमध्ये झालाय आता दाखल. जबरदस्त बॅटिंग सूरज सागर कापडीची राहिली आहे. कन्फ्युजन होतं सूरज कापडी आणि सागर कापडी मध्ये. भरपूर कन्फ्युजन आहे. कारण एक दसईचा ब्लास्टर आहे, दुसरा मुरबाडचा एक्सप्रेस म्हणजे सागर कापडी. गोलंदाजी ट्रॅक वरती चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आधी टोळेला आणलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. डॉट बॉल जे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन स्ट्रायकर एंड वरती. ओहो यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेच तिथे कुणाल राव, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल 42 धावा. सागर कापडीची विकेट आल्यानंतर कुठेतरी संघ आता बॅकफुटला येईल का ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण दीपक कापडी यांनी आता विचार केला तर चेतनात मैदानाच्या आतमध्ये कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल. कारण ही स्पर्धा खूप महत्वाची. इथे पराभव झाले तर तब्बल 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. ओहो यावेळेस देखील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काही क्षेत्ररक्षण आधी टोळेच जबरदस्त. कुठेतरी विचार केला तर कॅच जरूर ड्रॉप झाला मैदानाच्या आतमध्ये. पण मात्र क्षेत्ररक्षण एफर्ट्स जबरदस्त राहिले आधी टोळेचं. म्हणजे याच्या अगोदरच्या मॅचला आपण जर पाहिलं एक चौकाराचा व्यतिरिक्त मोठा फटका आलाच नव्हता. त्यानंतर आता देखील जर विचार केला 3 चेंडूंचा तर 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केला ज्या मात्र 2. गोलंदाज तयार.
हो यावेळेस जर विचार केला तर आता विकेट केली जाईल सॅक्रिफाईस. विकेट आली आहे, आता परतावं लागेल चेतनला माघारी. ओके, चेक केलं जाईल पहिल्याच अटेम्प्टला इथे विकेट आली आहे का ते पाहावं लागेल. तिसरे पंच या. चेतनचीच विकेट आली आहे. ज्यावेळेस गोलंदाजानं जर आपण माफ करा एसटी रक्षकानं ज्यावेळेस बॉल लावला त्यावेळेस चेतनचा पाय हा क्रीजच्या आतमध्येच होता. त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला चेतनची विकेट आली. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत आलाय. सागरची विकेट आल्यानंतर पूर्णपणे संघ बॅकफुटला येत असताना आता स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. कंप्लीट दुसरा धावीचा झालाय प्रयत्न आणि बघता बघता इथे दुसरी सुद्धा झाली आहे कंप्लीट. संघाच्या टोटलचा केला विचार तर आता धावफलकावरती 45 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये गोलंदाज आधीचं कौतुक केलं पाहिजे, कारण 11 चेंडूमध्ये फक्त 12 धावा खर्च केला ते तितकंच महत्वाचं. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. हो यावेळेस देखील बॅटची एज आणि तिथे एक धाव झाली कंप्लीट. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बिग हिट करायचा होता, कॅच ड्रॉप झाली कॅप्टन कडनं. मात्र दरम्यान झाली एक सिंगल कंप्लीट आणि संघाच्या टोटलचा विचार केला 46 धावा. शेवटचे 6 बॉल, स्लॉगचं षटक, भैरवीचं षटक आणि हानामारीचं षटक. इथून आक्रमण करावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो शेवटचे 6 बॉल. चेंडू कुणाच्या हातामध्ये, कनीच्या हातामध्ये की विशाल तुपेच्या हातामध्ये. एस आलाय, कनी आलाय, अकी टोळे. याच्या अगोदरचा मॅचचा विचार केला, एक चेंडू 6 धावेची गरज असताना बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवून संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाणारा हा खेळाडू अर्थात अकी टोळे म्हणजेच कनी, त्याच्या हातामध्ये आता सध्याच्या घडीला बॉल. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती दीपक कापडी नावाचं वादळ. गोलंदाज तयार. हो यावेळेस लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचांचा व्हाईट बॉलचा आला इशारा. संघाच्या टोटलचा विचार केला 47 धावा धावफलकावरती आहेत. जर आपण जम्प पाहिली अक्कीची तर भरपूर चांगले आहे. शोल्डरचा इथे पूर्णपणे वापर करतोय. हो यावेळेस बिग करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा एकट्या सागर कापडीच्या त्याच्यामध्ये 32 आहेत. टीमची हवी तशी साथ आता सध्याच्या घडीला भेटत नाहीये. बॅटरची हवी तशी साथ भेटत नाहीये. ओ यावेळेस देखील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही केला दीपकनं. संकेतला सांगितलंय की आता तू खेळ. चेंडू शिल्लक आहे 4. संघाची टोटल 48 सॉरी, म्हणजे 7च्या जागी तिथे 8 करायचं होतं. 48 झाले, माफ करा. 48 धावा धावफलकावरती. संकेत कापडिया फ्रेश बॅट्समन आहे. एकही चेंडू आतापर्यंत पेस केला नाहीये, पण ताकद आहे या खेळाडूकडे.
Oh, what a shot! No look! It's out of the park. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन अक्षरशः तोडली फोडली आणि बॉलला सीमा रेषेच्या बाहेर देखील पाठवलाय. षटकार डीजे. होता की तू मला स्ट्राईक दे आणि दीपिकनं देखील दिली. चला मॅच बॉल आला. संघाच्या टोटलचा आता विचार केला तर 54 धावा फलकावरती आहेत. जबरदस्त शॉट, म्हणजे या शॉटला आपण नो लुक म्हणू शकतो कारण बॉलकडे पाहिलं देखील नाही. काय जबरदस्त फटका तिथे एक्झिक्यूट केला बाड्र संकेतनं. अजून 3 चेंडू शिल्लक. 54 धावा, 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके. चांगली टोटल उभी होईल. हो, व्हाट अ शॉट, स्वीट साऊंड. इट्स आउट ऑफ द पार्क. संकेत कापडी नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोठतोय. अग्नीच्या ज्वाला, जबरदस्त फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. अजून एक आला तर महेश कापडी यांच्याकडनं 501 रुपया. वरचा 1 रुपया पण दिला जाईल, नसेल तर तो ऑनलाईन केला जाईल, पण वरचा 1 रुपया पण दिला जाईल, ते तितकंच महत्वाचं आहे. काय जबरदस्त फटका, सेबेंड विकेट. कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे कारण शेवटच्या मोमेंट पर्यंत काय बॉल कव्हर केला, जबरदस्त. नामी कापिया नावामध्ये सर्व काही आमच्या 10 क्रिक लाईव्ह. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. 60 धावा झाल्यात. यावेळेस सोडून दिला बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 61 झालात. 61 झालात. तिसरा येईल का? 501 आहेत बाई. हवेत आणि तिथे काय आलाय का? हो आलाय. 501 रुपये आता क्रेडिट होतील अकाउंटला संकेतच्या. काय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. टोटलचा विचार केला 67 झालात. आता विचार केला तर अजून एक षटकार आला तर 500, म्हणजे एकूण 1001 रुपया. सुभाष कापडीकडनं 555, ते तितकाच महत्वाचा. स्टील 1 2 गो आणि आलाय का? तर हो आलाय. काय जबरदस्त बॅटिंग. संकेतच्या बॅट मधून निघते लागलीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 4 बॉल मध्ये धावा 24 संकेतनं बनवल्यात. वाटलं होतं सागर कापडीची विकेट आल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटला आला, पण नाही, संकेत नावाचं वादळ होतं आणि ते शेवटच्या 4 बॉल मध्ये गोंगावला. जबरदस्त बॅटिंग. बाई चला कॅश प्राइज लावलं तर जमा करा पहिले, ते तितकंच महत्वाचं. हा, संघाची टोटल जर आपण विचार केला तर 73 धावा झाल्यात. 74चं लक्ष आहे. गणू कापडीकडे देखील 500 आलेत.
थँक्यू दर्शन. त्यानंतर सुभाष कापडी आणि एम के यांच्या वतीनं खास करून 500 असे 1500 रुपयाचं पारितोषिक ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमची आयोजक कमिटी आपण पाहतायत या क्रीडा स्पर्धेवर कटाक्ष ते टाकतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा, 4थ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि त्यांच्या पाठीमागे बरोबर आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत ज्यासाठी हा अट्टास प्रत्येक टीम प्रत्येक संघ करत असतो की या भगवा चषकाची एकतरी ट्रॉफी आपल्या गावामध्ये जावी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत सध्याच्या घडीला. आमचे कॅमेरामन बाबू भाई छाग आहे. चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचा संपूर्ण ऑफिशियल स्क्वॉड जो मात्र पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता विशाल आणि कुणाल राव. खूप मोठी जिम्मेदारी आता विशाल आणि कुणाल राव या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल क्वालिफायर राऊंड मध्ये. आणि जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी आहे, तो खेळेल जय हनुमान बेलपाडा या संघाबरोबर. कुणाल राव ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर संकेत कापडी. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. लक्ष मोठं आहे परंतु देवगाव नाव कुठे छोटं आहे. अव्या कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ओम साई कलमकांडे त्यांच्या विरोधामध्ये देवगाव टायगर्स. महत्वाची लढत विनर विनर मध्ये चालू असलेला हा घमासान. गोलंदाज तयार आहेत संकेत. स्ट्रायकर इनवर कुणाल राव. 74चं टार्गेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुंदर राहिलाय. संकेत कापडी. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. कमी कालावधीमध्ये खूप मोठं नाव या खेळाडूने केलेलं. ॲज अ बॉलर म्हणून या टीम मध्ये त्याची वर्णी लागते परंतु ज्या प्रकारची फलंदाजी त्याने केली आहे प्रत्येक आलेल्या प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केलाय त्याच्या फलंदाजीमधून. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे संकेत. समोर कुणाल राव आहे. कुणालची इनिंग फार महत्वाची राहिली आहे मॅच मध्ये. संकेत शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. बॅटची एज आणि आता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात झाली चौकाराने. 4 रन. चार धावा चौकार येताना पाहायला मिळेल. आपण या गोष्टीचा उल्लेख केला की 74चा पाठला करत असताना कुणाल राव आणि विशाल हे दोन खेळाडू महत्वाचे राहतील. दुसऱ्या बाजूला संकेतची षटकं सागरची षटकं ही फार महत्वाची राहतील. या मॅच मध्ये मजा येईल. ज्या प्रकारचं टार्गेट आहे सिमेंटची खेळपट्टी आहे. धावा या मैदानावर सातत्यानं बनतात. गोलंदाज संकेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 5 या धावफलकावर. फान द बोट 5 धावा. गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना संकेत. स्ट्रायकर इनवर विशाल. विशालने देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याची फलंदाजी कशी होती ते पाहायचं.
संकेत कापडी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू पडल्यानंतर शरीरावर येतो एक सिंगल. याही बॉलवर येईल. टीम आपण मैदानामध्ये पाहतोय ओमसाई कलम खांडे. कापडी 11 म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. 11च्या 11 खेळाडू कापडी आहेत आणि 12 देखील कापडीच पाहायला मिळतो. ओमसाई कलम खांडे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना देवगाव टायगर्स तुळशीदासजी भांडे यांनी प्रस्तुत केलेला संघ. आज फार महत्वाची लढत मैदानामध्ये रंगत असताना भगवा चषक 31व पर्व आणि यातच काही सर्व. सध्याच्या घडीला आपण पाहतायत भगवा चषकाचा थरार. मुरबाड ओपन गोलंदाज तयार. शपल झाले, जागा बनवली, ही ताकद राहिले. कुणाल राव मिस्टर 360 च्या पाठमधून येतोय खणखणीत चौकार. व्यासपीठावर अनिकेतजी तुपे आहेत. 101 ब्रदर्स ग्रुपची संघटना खूप चांगलं कार्य सातत्यानं त्यांच्या माध्यमातून देखील राहतं. देवगाव संघासाठी नेहमीच त्यांचा सपोर्ट पाहायला मिळतो. इथे टाकलेला बॉल फुल टॉस, फक्त दिशा दाखवली आणि दिशा बिघडवली आता गोलंदाजाची. कुणाल राव मिस्टर 360 फिर से एक बार 4 चौकार. पहिल्याच षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 14. चेसिंग ओपन झाली आहे. हे षटक फार निर्णायक राहील. पिटूचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सागर कापडी यांना आमंत्रित केलं. महत्वाचं षटक राहील सागरचं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न देवगाव टायगरचा राहील. या अगोदर त्यांनी चेसिंग केलेले एक टार्गेट ते सेट करतील आणि सध्याच्या घडीला कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचंय, कोणत्या गोलंदाजाला सन्मान द्यायचा हे चांगलं माहिती आहे या दोन्ही खेळाडूंना. एका बाजूला मिस्टर 360, एका बाजूला मिस्टर सेन्सिबल. आणि सातत्याने देवगावचं नाव या दोन खेळाडूंनी मोठं केलं. दुसऱ्या बाजूला कलमकांडे एक्सप्रेस, मुरबाड एक्सप्रेस ऑन ट्रॅक. सागर कापडी गोलंदाजीसाठी तयार होईल. 14 धावा धावफलकावर. सागर स्ट्रायकर इनवर, बॅटर विशाल. पहिलाच बॉल अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कुणालने नकार दिला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले संकेतचं. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावफलकावर. 15 रन ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 74 धाव्यांचं लक्ष 59 अजूनही बनवायच्यात. 23 बॉल आणि 59 धावा. जो संघ पराभूत होईल तो लगेचच मॅच खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वेगात जो मात्र टाकलाय, परंतु नियंत्रण आहे का? पंचांनी सांगितलं नियंत्रण नाही. पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. जे हनुमान बेलपाडा आपण देखील तयारीत राहायचंय. जो संघ पराभूत होईल जे हनुमान बेलपाडा या टीम बरोबर लगेचच मॅच खेळताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तो 5वा सामना राहील. सागर तयार आहेत. समोर कुणाल राव. इथे टाकलेला बॉल, वडा शॉट. तिथे क्षेत्ररक्षक जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये अडकलाय कुणाल राव. फलंदाज बाद. सागरला सफलता. चांगला झेल दीपक कापडी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये अक्षरशः फसले कुणाल रावने. पाठर मैदानाच्या आतमध्ये टिटवले. चांगला फटका होता. प्लेसमेंट थोडस चुकीचं पाहायला मिळालं. जे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते त्यांच्याच हातामध्ये खेळले कुणाल. तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. 16 या धावसंख्येवर पहिला धक्का देवगाव टायगर्स या टीमला.
मागील सामन्याचा मॅच विनर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. एक बॉल 6 लागत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा खेळलेला तो बहरदार षटकार आपण पाहिलं. खेळाडूला संधी मिळाली, वन डाऊनला आता प्रमोट केलं. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज सागर कापडी. इथे टाकलेला बॉल वेगात टाकलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईट बॉल. वाईटच्या रूपानं एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 17 धावा. इथे आडव्या बॅटनं सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेतन डाऊन दी बॉल. दुसरा आद्रा देत असताना सागर कापडी. फलंदाजी ते होतोय बाद. एक्की टोले बॅक टू द पॅव्हिलियन. सध्याच्या घडीला अडचणींमध्ये वाढ होती. 2 विकेट या षटकामध्ये सागरने प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फिल्डिंग प्लेसमेंट देखील भरपूर चांगले आहेत. जिथे क्षेत्ररक्षक आहेत तिथेच फटके खेळले जातात. चांगली गोलंदाजी, अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये सागर. विकेट येताना पाहायला मिळाली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आधी टोले. स्ट्रायकर इनवर. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु इथे फटका चांगला. धावा देखील चांगल्याच मिळतील. येतोय आधीच्या बाडामधून चौकार. चौकार आला आधी टोलेच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 21 या धावफलकावर. 21 लॉस ऑफ 2. सागर कापडी. इथे पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत कॅप्टन कूल रोहित हरडला, जे हनुमान बेलपाडाचे कर्णधार आहेत. पहिला सामना जरी पराभूत झाला असेल, त्यांनी कमबॅक केलं. आणि ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. इन क्रिक लाईव्हची कॅमेरामन टीम, प्रत्येकाला टिप द्या, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू आपण. 2-23. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल. स्लोवर 1. गतीमध्ये परिवर्तन. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-23 देवगाव टायगर्स. धावफलकावर 18 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष. चला थोडस फास्ट खेळा, ही सातत्यानं सूचना ओम साई कलमगांडे टीमला, कारण अजूनही 2 सामने कव्हर करायचे. 3 वाजून 21 मिनिटं झालेले आहेत, त्यामुळे थोडस फास्ट खेळणं गरजेचंच राहील. संकेत आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. अठरा बॉल 51 धावा. चला थोडस फास्ट खेळा. अठरा 51 हे लक्ष.
त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. संकेत पहिलाच बॉल बॅटनं चांगला फटका. डिपिट विकेटला पेट्रोलिंग भरपूर चांगलं राहिलंय सागरचं. एकदा वेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 24 धावा. 17 बॉल 50 ची आवश्यकता. 17-50 हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतो. क्रिकेटचा थरार. 17 बॉल 50 भगवा चषक. इथे टाकलेला हा चेंडू, विकेट आली. फलंदाज बाद. दत्ता कापडीचा चांगला झेल. संकेतला सुयश. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश टोले, ऋषी टोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा. लेग बाईज चा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. थोडीशा अडचणींमध्ये टीम देवगाव टायगर्स कमबॅक करावं लागेल. विशाल कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांवर तो खरं उतरतोय का ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या बाजूला संकेत ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. 1.3 षटक 15 धावा. एक विकेट त्याने मिळवली. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चला थोडस फास्ट खेळा संकेत कापडी. भरपूर वेळ तुम्ही घेतायत. 19 बॉल 15 चेंडू 49. विकेट. विशालचं आक्रमण. लांब लचक हा षटकार. धापलकावर धावसंख्या 31. 14 चेंडू 43 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. संकेत स्ट्रायकर इनवर बॅटर विशाल. अजून एक तडाखा आणि हाही चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. विशाल तुपे ऑन फायर. सिक्सर. वरचे 13 चेंडू 37 धावा. विशाल मैदानाच्या आतमध्ये करतोय आक्रमण. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. मॅचचं चित्र पालटतील का ते पाहायचं. हा चेंडू सर्वात महत्वाचा. संकेत गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. 27 धावा त्यांनी आतापर्यंत खरचलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 14. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 13. अजून एक चेंडू शिल्लक. हा चेंडू निर्णायक राहील. मोठा फटका आला तर आस्किंग रन रेट 15-16च्या घरामध्ये येईल आणि 30 ताकद आहे विशाल तुपेमध्ये. अव्या तो फटका येईल का की दुसऱ्या बाजूला संकेत कमबॅक करतोय. 13-37. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर विशाल. भरपूर चांगले स्ट्रोक सध्याच्या घडीला तो खेळतोय. प्रत्येकाचीच मन सध्याच्या घडीला तो जिंकतोय. विशाल 13 बॉल 37 हे समीकरण. इथे पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही. सिंगल येईल या बॉलवर. शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत 12 चेंडू 36ची आवश्यकता विजयासाठी देवगाव टायगर्सला. संधी देव्यात DJ देवाला.
गणेश गणेश कापडी गोलंदाजी ट्रॅकवर आणि गणेश वारगडे सध्याच्या घडीला कॅमेरामॅनच्या भूमिकेत. वाह, काय कॅमेरा वर्किंग चालू आहे. बारा बॉल 36 हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. खास करून क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आकाश शेवाळे, गौरव पवार आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. आकाशला सांभाळा फक्त. गोलंदाज तयार आहेत. 12 बॉल 36 ची आवश्यकता. हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. गणू गोलंदाजी मार्कवर तयार आहे. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये बनवायच्यात विजयासाठी 36 धावा. 12 चेंडू 36. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सातत्याने चुकी करताना पाहतायत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. कॅच सुटला. त्याचा किती प्रभाव पडणार आहे ते देखील आपल्याला पाहायचं. बाउंड्री चेक. पंचांचा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळतो की बाउंड्री चेक, त्यामुळे बाउंड्री चेक देखील आपण करणार आहोत. तिसरे पंच रॉकी भाई. रॉकी भाई रॉकी भाई ओके, बाउंड्री चेक आहे. पंच मदतीने 40 धावा. 11 चेंडू 34 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गणेशला पाहतोय आपण. स्ट्रायकरवर विशाल. 7 बॉलमध्ये त्याने 18 धावा बनवल्या, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार. त्याचा आत्मविश्वास वाढला, परंतु संकेतचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण संकेतचं पाहायला मिळालं. इथे बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल सागर कापडी. चांगला झेल पकडलाय सागरने.
फलंदाज बाद. आतमध्ये जातील दौलत. चला थोडस फास्ट चला बॅटर. 4 बाद 40. 10 बॉल आणि 34ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगले प्रयत्न विशालचे पाहायला मिळाले परंतु फटका फसला आणि सागरचा एक अप्रतिम झेल आपण पाहिलं. दौलतने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 10 बॉल विजयासाठी 34ची आवश्यकता. टेन बॉल 34 विन. 10 बॉल आणि 34 धावा हे समीकरण. दौलत आलेत कॅप्टन मैदानाच्या आत दाखल आहेत. यांच्या पाठमधून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील षटकार चौकरांच्या टीम देवगावला. परंतु दुसऱ्या बाजूला हवे होत असताना ओमसाई कलम खांडे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. संकेतचा वेल सेव्ह. तदनंतर सागरचा चांगला झेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. गणेश इथे चांगला फटका. पाक्षला कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेतन 2 धावा. चेतन याचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 42. 9 बॉल 32. 9 बॉल आणि 32 धावा हे समीकरण. 2 ते 3 मोठे फटके येतील का ते पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ तिथे चेक करावे लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल. 43. 9 चेंडू 31ची आवश्यकता. 9 बॉल 31 हे समीकरण. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनीलजी माळी. ऑन स्क्रीन काहीसा कानमंत्र देतात जय हनुमान बेलपाड्याला देखील. इथे टाकलेला हा चेंडू भरधाव वेगाने आपल्याला पाहायला मिळतो. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी सध्याच्या घडीला. शेवटचे 8 बॉल आणि 31 धावा. 8 चेंडू 31 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. इथे आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय. 1च्या जास्त काहीच मिळणार नाही. 7 बॉल 30चं समीकरण. शेवटच्या षटकामध्ये आलेले 4 षटकार संकेत कापडीचे फार महत्वाचे राहिले. या प्रकारची फलंदाजी अक्की टोलेच्या विरोधामध्ये केलेलं आक्रमण भरपूर फायदेशीर सध्याच्या घडीला तर ठरतं ओमसाई कलमकांडेसाठी. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही. स्ट्रायकरींवर ऋषिकेश टोले. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. लावून पोहोचेल 45. 4 फलंदाज बाद आहेत. 7 बॉल आणि 29ची आवश्यकता. 7-29 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 6. बनवायच्यात 29 धावा. डीजे आलेत आता अंतिम षटकात. 6 बॉल आणि 29 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेग भरपूर चांगला या गोलंदाजाकडे. लाईन लेंथ आणि नियंत्रण जर सापडलं तर भल्या भल्या फलंदाजांना तो गारद करू शकतो. ही त्याची ताकद आहे. संदेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकरींवर दौलत आहेत. 6 बॉल 29. चेस होईल का ते देखील आपल्याला पाहायचं.
एकदा सारिका हॉटेलच्या मैदानावर देवगाव वर्सेस कलम कांडे. 6 बॉल 29. बॅटिंग करत असताना कलम कांडेने चेस केलेला आहे दौलत तुपेच्या विरोधात. इथे टाकलेला बॉल बिग हिट करायचा आहे दौलत यांना, परंतु परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. सागर आलेत बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. आता समीकरण आपण पाहू. 5 चेंडू शिल्लक आहेत, 28ची आवश्यकता. 5 बॉल 28 टू विन. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना संदेश. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एनवर. बॅटरत आपल्याला पाहायला मिळतील ऋषिकेश टोले. ऋषिकेश टोलेच्या पाठ्यामधून टोले येणं गरजेचं. टोले जंग फटके फार महत्वाचे राहतील. वेगात वेगात वेगावर स्वार झालाय. भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा देखील पाहायचा आपल्याला. वाईट बॉल. 1 ऑफ द ओव्हर हा इशारा देखील केला. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार. आणि इथे आता नो बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 48 धावा. 4 बॉल 26 फ्री हिट. आणि इथे देखील हा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 25. नियंत्रण मिळत नाहीये गोलंदाजाला. त्याचा फायदा होतोय का ते पाहायचं. चार बॉल 25. इथे राखलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल येईल. 3 बॉल आणि 24 धावा. 3 बॉल 24 टू विन. चांगली गोलंदाजी, कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी होती. परंतु या षटकात अवांतर चेंडू देखील आलेत. ऋषॉन स्ट्राईक. टॉपे चेंडू हवेत. कॅच ड्रॉप. केतन कडून कॅच ड्रॉप. चेतनने बॉल पकडला, फेकला, तोपर्यंत सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 51. 2 बॉल 23. चला टॉस साठी चला लगेचच जय हनुमान बेलपाडा. आणि त्यांच्या विरुद्ध पराभूत होणारा संघ. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचा मात्र इशारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॉल आणि 22 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. महत्वाचा सामना. इथे टाकलेला बॉल स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. एक चेंडू शिल्लक आहे आजच्या क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी. टीम ओम साई कलम कांडे. जबरदस्त कामगिरी. सुरुवात चांगली झाली. सागर कडून फिनिश वेल केली ती संकेतने. आता गोलंदाजी बहरदार राहिले प्रत्येकच गोलंदाजाची. ते टाकलेला हा बॉल अप्रतिम राहिला. मॅच होईल समाप्त.
विजय होतोय ओम साई कलम खांडे. क्वालिफायर मध्ये जाऊन पोहोचतील, अभिनंदन. दुसऱ्या बाजूला देवगावचा कॅप्टन लगेचच टॉस साठी चला. जहनमान बेलपाडा वर्सेस देवगाव यानंतर होणारी लढत. मॅन ऑफ द मॅच संकेत कापडी, आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. थँक्यू. सागरच्या देखील 31 धावा आणि 2 विकेट होत्या, परंतु 4 बॉलमध्ये 4 षटकार खेळल्यामुळे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मैघराजने भरपूर चांगली माहिती पोहोचवली आमच्यापर्यंत. चला प्रॅक्टिस कमी करा, आता वेळ गेलेली आहे मित्रांनो प्रॅक्टिसची. चला टॉस साठी चला. देवगाव टायगर्स कॅप्टन टॉस साठी चला. आणि कैलास शेठ भांडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्या. कैलास शेठ भांडे, नाणेफेक जी मात्र आपण करणार आहोत. टॉस आपण करतोय आणि टॉस कोण जिंकतंय ते आपल्याला पाहायचं. बॅटिंग ओके. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुमचं क्षेत्ररक्षण आहे, त्यांची फलंदाजी आहे. ओके, टॉस जिंकला देवगावने, क्षेत्ररक्षण. संकेत आपण यायचंय, संकेत संकेत कापडी, आपल्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला हा तुमच्या हातात देतो, तुम्ही बघा ते. चला आपण आता संकेत, चला संकेत, हे मॅन ऑफ द मॅच देखील संकेतलाच आहे. कैलास शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देऊ. मॅन ऑफ द मॅच प्लस 1500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला आपण देतोय. चला आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या देवगाव टायगर्स. मॅन ऑफ द मॅच संकेत, आणि संकेतसाठी तिघांच्या वतीनं 1500 रुपयाचं प्राइज होतं, ते आपण त्याला दिलेलं आहे. धन्यवाद. मॅचला सुरुवात. समालोचन कक्षात आता जोडले जातील कुमार सर.